अरे वा, चांगली गोष्ट आहे. पण तुमच्यातलं भांडण कसं मिटवलं तुम्ही? कसं मिटवलं म्हणजे? मिटलं ते आपोआप. हे चल चल, असं काही नसतं. तेवढं तरी मला कळतं हा दादू. भांडण आपोआप कधीच मिटत नाहीत. आता सांग बरं, कसं मिटवलं? आम्हालाही कळू दे ना. नाहीतर नंतर आम्हाला असं कळायचं की तू रूम मध्ये राणीला बडबडतोयस आणि इथे सगळ्यांसमोर तिच्याशी गोड बोलतोयस. असं मी का करेन चिकू? मग तू सिद्ध कर ना की तुमच्यातलं भांडण मिटलंय. बरं ठीक आहे, बोल काय करू? त्यासाठी तुम्हाला एका प्लेट मध्ये नाश्ता करावा लागेल, तेही आता आणि सगळ्यांसमोर. अरे काय झालं? तुम्ही आत्ताच ठरवलंत ना नव्या दिवसाची नवी सुरुवात करायची आहे. एका प्लेट मध्ये नाश्ता करायला काय झालं? नवरा बायको आहात तुम्ही. वाह, आज सगळं माझ्या मनासारखं होतंय. मी राणीवर जबरदस्ती करणार होते, पण चिकूने माझा प्रॉब्लेमच सॉल्व्ह केला. तर राणी हे पोहे खाईल आणि मी तिचा अपमान करून सिद्ध करेन की कशी ही महाडिकांची सून व्हायच्या लायकीची नाहीये. येस, नाश्त्याची प्लेट रेडी आहे. चला आता तुम्ही दोघांनी एकमेकाला घास भरवा आणि हे सिद्ध करा की तुमच्यातलं भांडण मिटलंय. अहो भाऊजी, राणी काय विचार करताय? बसा बसा बसा, हे घ्या भरवा घास तिला. हे घ्या आणि घास भरवा एकमेक. चला राणी बस, तू पण बस. चल. नाही, मी नाही खाऊ शकत. का? तुमच्यातलं तर भांडण मिटलंय ना? हो, भांडण मिटलंय, पण आज माझा उपवास आहे. हरतालिकेचा, तो पण निर्जळी. ठीक आहे. मग राणी, अगं तू दादूला भरव ना. नाही नाही, ऍक्च्युली माझाही आज उपवास आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही एकमेकांसाठी उपवास करताय, याचा अर्थ तुमच्यातला राग गेलाय, भांडण मिटलंय असं मी समजतो. पण तुम्ही जे काही वागलात त्याची शिक्षा तुम्हाला मिळणार आहे. यंदा जो आपला गणपती आहे तो तुम्ही बसवायचा आहे. सगळी तयारी तुम्ही करायची आहे. गणपतीची पूजा अर्चना, काय आरती बिरती जी सेवा असेल ती तुम्ही दोघांनी करायची. हो आबा, मी तयार आहे. आम्ही तयार आहोत. चला मग दोघंही आता डेकोरेशनच्या तयारीला लागा. पण त्याआधी घर साफ करायला लागेल ना अख्खं. जे काही करायचंय ते दोघांनी मिळून करायचंय, एकट्या राणीनं नाही. हो ऑफकोर्स. आबा माझ्या काही मीटिंग्स आहेत, त्या आटपून मी येतो. तोपर्यंत तुम्ही सुरुवात करा. चिकू, मी जरा आराम करतो. हो, मी पण आले. चला आता आपण कामाला लागूया. आता मी कामाला लागते. घरी देव आणण्याआधी सगळं घर झाडायचं असतं. सगळी भांडी धुवून पुसून चक्काचक करायची असतात.
आणि आबांनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी कामं तुला एकटीला करावी लागतील. काय माझ्या इंद्राला या कामांची सवय नाहीये ना. आणि तसंही महाडिकांच्या घरातले पुरुष ही असली कामं करतच नाहीत. त्यामुळे सगळी कामं तू एकटीने करायचेत. ती बघ, हे सगळे डबे आहेत, ते सगळे डबे धुवून पुसून चकाचक करून ठेवायचे. तिथे भांडी पण आहेत, ती घासायची. हे सगळं झालं की मग अख्खं घर झाडून घ्यायचं. घर झाडून झालं की ते व्यवस्थित पुसून काढायचं. आणि तेही झालं की गच्चीवर जायचं आणि कपडे वाळत टाकायचे. आलं लक्षात? हो मालती मॅडम. मग लागा कामाला. राणी, हा, मला तहान लागली आहे, पाणी आण माझ्यासाठी. हो. राणी, तुला प्यायचंय का पाणी? घरकाम करून थकली असशील ना खूप. कशाला उपवास वगैरे धरायचे? घे पाणी पी. नाही नको. चला थांबू नका, कपडे वाळत घालायचे अजून.